नमस्कार. आज आपण करूयात फक्त पावसाळ्यामध्ये भेटली जाणारी अतिशय पौष्टिक आणि खूप सारं औषधी गुणधर्म असणारी रानभाजी, म्हणजे ज्या भाजीला कडवंचीची भाजी असंही म्हटलं जातं. तर जिथे ज्वारी पिकली जाते त्या रानामध्ये ही जास्त प्रमाणात उगवली जाते. याचा वेल असतो आणि दोन्ही बाजूला असं देठ असतात या भाजीला. हे पहा, आणि ते देठ काढून घ्यायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं 2 ते 3 पाण्यानं, आणि या पद्धतीने असं पाण्यात 2 मिनिटं ठेवून द्यायची. आणि ही भाजी बाजारातून आणल्यानंतर लगेच करायची, नाहीतर असं उरली जाते, बी बाहेर येतात. तर आता सुरुवातीला कढईमध्ये किंवा तव्यामध्ये तुम्ही 4 चमचे तेल गरम करून घ्यायचं. तेल छान असं कडकडीत गरम झालं की वरून अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं मोहरी छान तडतडली की आवडीनुसार यामध्ये थोडंसं हिंगही घालू शकता. आणि एक कांदा इथे मी बारीक कट करून घेतलेला आहे, तो टाकून घेऊयात. आणि कांदा आपल्याला छान असा गुलाबीसर कलर येईपर्यंत तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे. सॉफ्ट होतो छान असा कांदा. आणि 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, कांदा लगेचच सॉफ्ट होतो. आणि थोडंसं सुक्कं खोबरं मी अगोदरच भाजून बारीक असं करून ठेवलेलं होतं, ते टाकून घ्यायचं. नसेल तर शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ शकता. आणि आता 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळा तिखट, 1 चमचा धन पावडर आणि थोडीशी हळद टाकून मसाले छान असं मिक्स करून घ्यायचं. हे पहा या पद्धतीने तेलामध्ये. आणि आता सोलून घेतलेली ही कडवंची टाकून घ्यायची. या पद्धतीने खूप चविष्ट लागते ही भाजी, अगदी झटपट बनवून तयार होते. आणि आता मसाल्यामध्ये छान अशी एकजीव करून घ्यायची. हे पहा या पद्धतीने. फक्त ही भाजी आणली की लगेचच करायची, जास्त वेळ अशी ठेवायची नाही, नाहीतर पूर्णपणे असं बिया बाहेर येतात. आणि वरून 2 चमचे मूग डाळ टाकून घ्यायची. तर तुम्हाला कोणती डाळ आवडती त्यानुसार यामध्ये तुम्ही टाकू शकता. अशी टाकल्यामुळे चवीला खूप छान लागते. छान अशी एकजीव करून घ्यायची आणि थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊन घ्यायचा. या भाजीला पाणी असं एकदम टाकायचं नाही, शिंतोडा देत असं भाजी शिजवून घ्यायची. पाण्याचा शिंतोडा दिल्यानंतर आता थोडीशी मिक्स करून घ्यायची आणि झाकण ठेवून 5 मिनिटे वाफ काढून घ्यायची बारीक गॅसवर. जास्त वेळ असं ठेवायचं नाही किंवा फुल गॅस करायचा नाही. मिक्स करून घ्यायचं. या पद्धतीने पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. चवीनुसार अजून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. आणि आता अजून थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊन घ्यायचा आणि झाकण ठेवून अजून 5 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची. फक्त 10 मिनिटात आपली भाजी शिजली जाते. वेळ थोडाफार कमी जास्त होऊ शकतो. फक्त पाणी एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं टाकून शिंतोडा देऊन शिजवून घ्यायची. त्यामुळे काय होतं, भाजीला अशी चव खूप छान येते. आणि तुम्हाला ही भाजी थोडीशी अशी दाटसर हवी असेल तर यामध्ये पाणी तुम्ही वाढवू शकता. आणि आता तुम्हाला दाखवते भाजी आपली किती छान अशी मऊसूत शिजलेली आहे. हे पहा. आता काढून घेऊयात आपण. भाकरीबरोबर, भाताबरोबर खूप छान लागते. ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर किंवा मक्याची भाकर असू द्या, खूप अशी चविष्ट लागते. तर ही भाजी फक्त पावसाळ्यामध्ये भेटली जाते, तर आवर्जून नक्की आणून खावा. आणि माझ्या पद्धतीने एकदा बनवून पहा आणि कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो, आणि एफबीवर असाल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.